नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर राजीव निरवणे सर उपस्थित आहेत. सर, तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार. डॉक्टर राजीव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर राजीव हे प्रख्यात बाल अस्थिरोग तज्ञ, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेली 17 वर्ष कार्यरत आहेत. डॉक्टर राजीव यांनी त्यांचं MBBSचं शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे व ऑर्थोपेडिक मधील पदवी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथून विशेष प्रावीण्यासह मिळवली आहे. तसंच डॉक्टर राजीव यांनी इन्स्टिट्यूट फॉर पेडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स मुंबई येथून बालरोग विषयक ऑर्थोपेडिक डिसऑर्डरचं स्पेशल असं प्रशिक्षण घेतलंय. या शिक्षणामुळे त्यांनी जन्मजात अस्थिव्यंग, हाडांमधील जंतू संसर्ग आणि सेरेब्रल पाल्सी यांसारख्या असाध्य आजारांपासून रुग्णांना बरं केलंय. डॉक्टर राजीव यांचं बालरोग ऑर्थोपेडिक्स मधील कार्य त्यांच्या केवळ पुण्यातील ऑरेंज हेल्थ केअर पुरतं मर्यादित नाहीये. ते आपली अविरत सेवा दर शनिवारी वाशी, नवी मुंबई, पनवेल तसंच महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी जळगाव आणि शनिवारी धुळे येथे गेल्या 14 वर्षांपासून देत आहेत. जास्तीत जास्त लहान मुलांना त्यांच्या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांपासून लवकरात लवकर बरं करणं हेच डॉक्टर राजीव यांचं ध्येय आहे. डॉक्टर, लहान मुलांना ना कळत नाही की आपली स्वतःची काळजी आपण कशी घ्यायची, किंवा कोणतं दुखणं असेल तर ते देखील त्यांना एक्सप्लेन करता येत नाही की माझा फक्त पाय दुखतोय, पण ते मुळात त्याचं काय खरं कारण आहे, कशा पद्धतीने दुखतोय हे त्यांना एक्सप्लेन करता येत नाही. त्यामुळे लहान मुलांची काळजी त्यांच्या आई वडिलांनीच घेतली पाहिजे. तर हाडांमध्ये अथवा सांध्यांमध्ये जंतू संसर्गाची कोणती लक्षणे असतात की जी लक्षणे ओळखल्यावर पालकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे विशेष, आणि पालकांनी जागृत व्हायला पाहिजे? मुळात जंतू संसर्ग हा आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणतो की दुश्मनला सुद्धा व्हायला नाही पाहिजे. कारण एकदा हाडामध्ये जंतू संसर्ग झाला की त्याचे परिणाम भयानक असतात. जेव्हा जंतू संसर्ग होतो ना, तर पहिल्यांदा लक्षणं लक्षात अशी येतात की मुलाला थोडासा ताप यायला लागतोय, मूल त्या पायावरती किंवा हातावरती पूर्ण वजन देत नाहीये, त्याची कार्यक्षमता थोडीशी कमी झाली आहे, त्याची तीव्रता जर जास्त वाढलेली असेल तर मूल अगदी खाण्यापिण्याकडे पण दुर्लक्ष करतं. मग जेव्हा अशा प्रकारची लक्षणं दिसली जातात त्यावेळेला जर पालकांनी त्वरित त्याच्यावरती ऍक्शन घेतली, योग्य प्रकारे त्याचे काही इन्व्हेस्टिगेशन्स केले, तर मग हे इन्फेक्शन जेव्हा लक्षात येतं, आता बाय रूल इन्फेक्शन कुठेही असू दे, जेव्हा सांध्यामध्ये किंवा हाडामध्ये पस तयार होतो तो नॅचरली हाडाला खराब करणार आहे. आणि एकदा हाड खराब झालं आणि ते तुटलं की बघ ब्रह्म आठवतं आम्हाला त्याला ट्रीट करताना. कारण त्याच्यामध्ये केवळ हाड जुळणं नाही, त्याच्यासोबत वाकडेपणा, त्याच्यासोबत त्याचं शॉर्टनिंग, ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करायला लागतं. म्हणजे काय की जेवढं आपण या जंतू संसर्गामध्ये जेवढं उशीर करत जाऊ ट्रीटमेंटमध्ये, तेवढं इट इज लाईक सिटिंग ऑन अ टिकिंग बॉम्ब. लक्षात येते की बाळ या लक्षणांमध्ये दिसतंय आणि लवकर जर नाही घेतलं तर याचा ब्लास्ट होणार आहे. सो ही लक्षणं आल्यानंतर सगळ्यात पहिलं लहान बाळांचे जे हाडांचे डॉक्टर असतात ते जे काही तपासण्या सांगतात, मग ब्लड टेस्ट असू देत, MRI असू देत, त्या लवकर करवून घ्याल. एकदा त्याचं निदान झालं की मग त्याच्यावरती उपचार करणं हे जरा लवकर पॉसिबल होतं. बरं, आता हे ब्लड टेस्ट आणि MRI तर तुम्ही सांगितलीच, पण ही अजून लक्षणे आढळून आलीच, आणखीन काय करायचं असतं पालकांनी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना त्याचं मॉनिटरिंग. म्हणजे आता ताप येतोय, ठीक आहे, बऱ्याचदा मुलांशी पालक काय कन्फ्यूज होतात, अरे त्याला सर्दी खोकल्यामुळे ताप आलेला असेल आणि 1-2दा ताप येऊन गेला. केवळ हात लावणं आणि हाताला गरम लागणं याला ताप नाही म्हणायचं. जेव्हा आपण थर्मामीटरने ते मेजर करतो, दर तासाला 4-4 तासाला त्यांचं आपण रेकॉर्डिंग करतो आणि बघतोय की ते कॉन्स्टंटली त्याचा ताप परसिस्ट आहे, ते पायावरती बिलकुल वजन देत नाहीये, अशा वेळी मात्र आपल्याला त्याला दुर्लक्ष करून नाही चालणार आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर लहान मुलांच्या हाडांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणं हा त्या बाळासाठीचा एक सगळ्यात महत्वाचा पर्याय राहू शकतो.